आता कलर कर, हळू कर. असं 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 मारस. कोण आहे ग? परिराणी आहे माझी. हे काय कधी तू किती उशीर केलास? आम्ही कुणालाच सांगितलं नाही तू येतेस. अगं सॉरी, सो सॉरी, पण मला पुण्याच्या ट्रॅफिक मधून बाहेर पडायला 1.5 तास गेला. आले यांच्या बायकांचे कार्यक्रम सुरू. अरे आले आले काय उम्मा उम्मा उम्मा. त्याला शेकंड करायचा विषयच कट. करेक्ट आहे. शेक हँड करायचा विषय कट. हाय. अरे आधी ओळख करून घे, कोण आहे विचार. गरजच नाही आम्हाला, झाली आमची ओळख, हो की नाही? हा बंटी, मी ओम, ही अदिती आणि ही पिंकी. तुम्हाला आमच्याबद्दल कसं माहिती? तुम्हाला आमच्याबद्दल माहित नसतं तरी आम्हाला तुमच्याबद्दल सगळं माहिती आहे, कारण आपलं सेम आहे. तुम्ही सुद्धा लहानपणी हुशार झालात. 23 आउट ऑफ 25 मिळाले ना तुम्हाला गणितात, आणि तुमचंही ईशाताईवर प्रेम आहे. तुम्हाला माझी माहिती कोणी दिली? अगं आम्ही एकत्र काम करतो ना, मीच सांगितलं त्याला. तुला एक जादूनी चॉकलेट देऊ? चालेल? हो. हे बघ काय तुझ्या कानाच्या इथे. अरे ते बघ तिकडे काय गेलं. अरे हे बघ इकडे काय आलं. ईशाताई चॉकलेट दिलं. मग काय म्हणायचं असतं? थँक्यू दादा. वेलकम. एक मिनिट, तुमचं सेम आहे म्हणजे तुमचंही ईशाताईवर प्रेम आहे? तू काय करतोयस असं वाटतंय आईला इथे? अभ्यास. हातात पत्ते घेऊन ती यायला निघाली बाहेर. काय उगाच तू सांगत तरी जाना. काय कशी वाटली जादू? मस्त होती. परत एकदा दाखवा ना. परत एकदा दाखव. हो प्लीज प्लीज दाखव करून, हे पूर्ण वेळ ऐकत राहायला लागेल नाही तर. हे तुझ्याचकडे की नाही? मी आले. आता हे भैया हातात बघ काय आहे माझ्या. ते बघ तिकडे गेलं काय. तू हे बघ काय आलं परत माझ्या हातात. हे बघ इकडे काय. क्यूट आहे. काय म्हणालीस तू? असं आहे. मी आले जरा आईला सांगून. तोपर्यंत यू बी कम्फर्टेबल. काही लागलं तर हे आहेत. चला पत्ते खेळूया. हा हो हो, काहीच हरकत नाही. हो हो, त्यांची मुलाकडची पत्रिका आम्ही इकडे दाखवली. हो भेटूया ना. आपण कसं आहे, आपली मुलं हल्ली एवढी बिझी असतात की जे काही ठरवायचं ते त्यांना विचारूनच ठरवलेलं बरं. हा हो हो भेटूया आपण. अच्छा बंटी, इकडे आधी इकडे ये. तुला किती वेळा सांगितलंय मोठ्यांची संभाषणं अशी बाहेरून चोरून ऐकायची नाहीत म्हणून. अहो पण मी ऐकत नव्हतो. मी तर जस्ट आईपासून लपत होतो. त्याचं काय झालं, तो बाहेर ईशाताईचा बॉयफ्रेंड आलाय ना. काय म्हणालास? ईशाताईचा बॉयफ्रेंड आलाय. बंटी, अरे तू काहीही बोलतोस का कोणाला? तुला कोणाचा धाक म्हणून राहिलेला नाही. मी तुझ्या बाबाशी बोलणार आहे आज. अरे तोच म्हणाला. काय म्हणाला तो? की माझं ईशाताईवर प्रेम आहे म्हणून. मी तुला आई रक्ताची शपथ. आणि ते पिंकी समोर म्हणाला. आणि पिंकीलाही म्हणत होता की तू जशी लहानपणी हुशार होतीस तसा मीही होतो, आणि तुझं जसं ईशाताईवर प्रेम आहे तसं माझं पण आहे. आणि ईशाताई समोर म्हणाला ना. फर्स्ट क्लास, मस्त. हुश सुटले. हाय ईशा अचानक आलीस ना. अगं हो, म्हणलं तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यावं. कळवायचंच तरी ग ईशा. बरं झालं आलीस ते. आज ना इतका छान मेनू आहे ना इशू, तुला तर खूप आवडेल सगळं. आणि तू जर येणार कळवलं असतंस तर अजून छान काहीतरी. अरे बापरे, एवढं प्रेम आलंय. हो
काय काय एवढं हा काय मी सहज मिठी नाही का मारू शकत तुला? सहज ईशा लाडात येणं बाद झालं आता. आपल्याकडे आज मस्त मेन्यू आहे. व्हेज कोल्हापुरी परोठा आहे आणि काय गाजर हलवा आहे. हा आणि दाल तडका राईस म्हणजे कम्प्लीट पंजाबी मेन्यू आहे. तुला कोणाला सांगायचं असेल तर सांग. आमच्या घरच्या बायकांना पंजाबी मेनू करता येतो. सांगायला कशाला पाहिजे तो माझा एक मित्र आहे जेवायला आज आपल्या बरोबर. रादर तेच सांगायला मी आत आले होते. बाहेरून काही हवंय का? काय नाही म्हणजे मी बाहेर आहे. मी आले बाहेर 1 मिनिटात आले. काय गडबड चालली तुझी इशू? कोण आला? आणि कोणीतरी मित्र आहे तिचा, पण तिचं सगळं लक्ष बाहेर असेल. ती मुलं खेळतात. अंदाज असते आपल्या घरात. मस्ती करतील सगळे बाहेर. पण अजूनही कोण आलाय ते सांगितलं नाहीये नीट. हे ठीक आहे. ठीक आहे ना, आपण नंतर खेळूया. पुन्हा याच पानाने सुरुवात करूया. पक्का. हे चालेल. बसवून ठेवलंय. कोण हवंय? नमस्कार, मी ॲडव्होकेट ओम चौधरी. काकू हा ओम दादा, ईशाताईचा मित्र आणि माझा फ्रेंड पण. ऍक्च्युली माझं इथे जवळच एक काम होतं. ईशाला पण घरी यायचं होतं, तर ती मला म्हणाली की चल घरी, म्हणून मी आलो. ऍक्च्युली मी आधी एकदा येऊन गेलोय घरी. हो. आदिती, पाणी दिलंच पाहुण्याना? सॉरी. नाही, इट्स ओके, आय एम फाईन. ओम दादा तू आमच्याच कडे जेवून जा. कोणाला जेवायचा आग्रह चाललाय? आजी हा ओम ही माझी आजी. नमस्कार. औक्षवंत व्हा. काकूशी ओळख झाली तुझी? हो, आत्ताच. आणि ही माझी आई. मोठे बाबा बोलावतात तुला, जाऊया? कुठे? चल ना, आम्ही आलोच. हा, ये ना ओम प्लीज. ओ, अरे माझ्या नामस्मरणात एवढी ताकद आली काय की ओम म्हटलं की समोर प्रकट. नियमित ध्यानधारणेचा परिणाम. ध्यान लावलं की एनलाइटनमेंट. आमचं ध्यान कुठे आहे? ते मागे नाही लपून बसला काय? तिला लहानपणापासून कुणाच्या तरी मागं लपायची सवय. ये 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 बाहेर ये. काय हो मोठे बाबा? काय म्हणे? काय प्रॅक्टिस कशी झाली? हा, तुम्ही एकटे आहात जे मला माझ्या प्रॅक्टिस बद्दल विचारतात. अगं तुझं बाकी काय चाललंय ते मला तुझ्या डोळ्यात दिसतच ना. आणि काय आहे, तुझ्यात माझा अंश आहे आणि आपला अंश आपल्या पिल्लामध्ये कसा वाढतोय हे बघण्याखेरीज मला उद्योग काय दुसरा आता. प्रॅक्टिस मस्त चालली. ब्रह्मे सर थोडेसे पॅनिक होतात कधी कधी आणि माझी जान धांदल उडते, पण बाकी अदरवाईज मस्त. खूप वेगवेगळे मॅटर्स असतात त्यांच्याकडे. तसा वेंदाळा आहे तो, गडबडे आहे पण हुशार आहे आणि कायद्यावरची पकड उत्तम आहे. आणि चांगली पकड येण्यासाठी ध्यानधारणेची गरज आहे. उदाहरणार्थ ओम. तू करतेस की नाही ओमची प्रॅक्टिस? नाही, तेवढा वेळ नाही मिळत कामात. नाही नाही नाही, असं नाही. तू ऐक माझं. तू नियमित ओमचं ध्यान करत जा.
मी मोठे बाबा मी पानं ऐक घेतले. ऐक माझा हा, मी- जरा करून तर बघ ओमची साधना. पानं घेतलेत का बघून आले. अगं कमाल आहे बाबा. की तुमच्याकडे अशीच वागते का रे? हं? का बरी वागते थोडी? नाही काय आहे, लहानपणापासून फार सुरक्षित वातावरणात वाढली ती, त्यामुळे जगाचा अनुभव नाही काही, म्हणून ब्रह्मेकडे पाठवली तुला ज्युनियरशिपसाठी. तसं चांगला सेन्स आहे तिला, पण अल्लड आहे ना, कधी कशासाठी काही स्ट्रगल करावं लागलेलं नाहीये. तशी समजूतदार आहे, पण काळजी वाटायची ती वाटतेच ना. त्यामुळे तिच्या घरात जाईल ना, ते घर आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. मुलाकडून फारशा अपेक्षा नाही, म्हणजे जात धर्म पगार दिसणं क्षुल्लक गोष्टी आहेत. महत्वाचं आहे ते कुटुंब. ते आमच्या घरासारखं भरलेलं घर हवं. आजी आजोबा बहीण भाऊ काका काकू नातवंड सगळे कसे एकत्र नांदत असले पाहिजेत. एकमेकाबद्दल आपुलकी पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे. आता हिचा साधा वाढदिवस असला तर घरामध्ये सणासुदीचं वातावरण असतं, धांदल उडालेली असते. प्रत्येकाला काय करून काय नको असोत. त्यामुळं मुलाचं एकत्र कुटुंब आणि भरलेलं घर पाहिजे हे निश्चित. त्याच्या घरात वादविवाद आहेत, 10 दिशेला 10 लोकांची तोंड आहेत. त्या घरात आमची ईशा राहूच शकणार नाही. आता द्वेषाची मुळं जर घरात पसरलेली असतील ना, तिथं नवीन रोपटं लावलं तरी फुलणार कसं? ज्या घरात तिढा आहे त्या घरात ईशा द्यायचीच नाही. काय रे, लक्ष कुठं आहे? काय चुकीचं बोलतंय का? नाही, बरोबर बोलताय तुम्ही. बर, हे बघ, माझं पुराण राहू दे, जरा तुझ्याबद्दल सांग. कोण कोण आहे घरी? वडील काय करतात? माझे बाबा सायंटिस्ट आहे. सायंटिस्ट? वा, म्हणजे भारतरत्नच की. आणि आई आई काय करते? माझी आई एका NGOत काम करते. बर, का? अहो पानं वाढलेत. हो, चला आधी पोटोबा मग विठोबा. जेवताना सांग मला सगळं. हा, कोण कोण आहे काय आहे? ये ओम, ये. काय दादासाहेब, डायटिंग चालू आहे ना? बारीक झालं बारीक झालं. हा? महत्वाचं आहे ते कुटुंब. ते आमच्या घरासारखं भरलेलं घर हवं. त्याच्या घरात वादविवाद आहे, 10 दिशेला 10 लोकांची तोंड आहे. त्या घरात आमची ईशा राहू शकणार. हे बघ, मी एक खूप साधी मुलगी आहे आणि मी माझ्या घरच्यांना सांगितल्याशिवाय कधीही काही केलेलं नाही. शिवाय
मी ज्याच्यावर प्रेम करीन मला फक्त आणि मला तर त्याच्याशीच लग्न करायचं. ज्या घरात तिढा आहे त्या घरात ईशा द्यायची. आणि मला माझ्या या निर्णयात माझ्या घरच्यांनी सहभागी करून घ्यायचे. रादर त्यांच्या विरोधात जाऊन मी कधीच लग्न करू नाही शकणार. शक्यच नाही. पिंक्या म्हणा की कविता. The little plant हा. in the heart of a seed buried deep, oh so deep. A little plant lay fast asleep. Wake, said the sunshine, and creep to the moonlight. Wake, said the raindrops. Bright. ओमला पाहिलंस का कुठे? नाही. ओके. बंट्या, हा ओम दादाला पाहिलंस का कुठं? कोण दादा? तू तर गेला कधीच. गेला? अगं ए मुली, अगं दूध उतू जात आहे. कुठे लक्ष आहे तुझं? हा, मला टेन्शन आलंय. कसलं? चहा करण्याचं? नाही, ओम दादाच्या लग्नाचं. परमेश्वरा, अगं तो ईशाच्या घरी भेटायला गेलाय. ठीक आहे, सगळ्याला अजून वेळ आहे. हो, पण लग्न तर ठरणारच आहे ना. हो, मग किती कामं असतील, कसे करणार आहे आपण? खरंच कसं करणार आहोत आपण? केवढी माणसं आहेत आपण घरामध्ये. आपण सगळी कामं वाटून घेऊया. ठीक आहे? हा, एवढं टेन्शन घेते. मग काय तर. मला ना एक छोटस कन्फ्युजन आहे फक्त. काय ग? काकू, मी साडी नेसू की ड्रेस घालू? का ग? उद्या काही ऑडिशन आहे तुझी? नाही, ऑडिशन साठी नाही, ओमदादाच्या लग्नासाठी. परमेश्वरा, तुझ्याही डोक्यात तेच चाललंय? मग मी तर खूप एक्साइटेड आहे. किती वर्षात असं लग्नच अटेंड केलं नाहीये. इतकी माणसं, मजा, मस्ती, धमाल येणार आहे. हा, सांगा. काय ग? लग्नाची कामं. अगं तू खरंच कागद पेन घेऊन आली आहेस का? हो, गुरुजी म्हणतात तुझ्या लक्षात राहत नाही ना, मग तू लिहून घेत जा. बर, मग ठरव आता तूच. तुझं पण लग्न होणार आहे, काय काय तयारी करावं लागेल ठरवा. गुरुजी म्हणजे जयेश? नाही हो, भटजी. मग लिहा, भटजी बुवांना भेटून तारीख निश्चित करणे. आचारी पण बोलवायला लागतील ना? हो, मग लिहा ना तुम्ही, आचारी लागतील. विसरतेस कशी तू? आणि मंगळसूत्र, दागिने सगळंच करावं लागेल. सगळंच लागणार आहे. साड्या, दागिने, सगळ्याची यादी करून ठेवतो. सगळ्यात आधी आपण प्लीज घराचा रंग बदलूयात. हा किती सॅड आहे. छान काहीतरी असं ब्राईट रंग देऊयात, फ्रेश एकदम. मी म्हणते फर्निचर, कर्टन्स, कुशन कवर्स सगळं चेंज करूयात. एक असं मस्त फेसलिफ्ट देऊयात घराला. हा हो, फेस पॅक तर लागणारच ना आपल्या सगळ्यांना. बघा, तिलाही कळलंय. हे सगळं आपण करूया, पण या सगळ्याला आपल्याला काय आहे, खूप खूप पैसे लागणार आहेत. त्याचा विचार केलाय तुम्ही? कुठून आणणार आहात? ओम दादाकडनं. ओमदादाचं लग्न आहे ना, मग ओमदादा पैसे देणार. हा, मग आपण आता असं करूया, ओम आता येईलच. त्याच्यासमोर तुम्ही दोघी हा प्रस्ताव ठेवा. ठीक आहे? काय बेस्ट आहे? काय चाललंय? कसले उड्या मारताय तुम्ही दोघी जणी? हा, एक तर तुझं काम मी करतेय, आणि तुला ओमची खोली आवरायला सांगितली होती ना. कोण आवरणार आहे? हा, हॅलो आशू, काहीच कळत नाही ग. का असं करतोय हा? काय झालं असेल? काही आवडलं नसेल का त्याला? त्याने फोन स्विच ऑफ केलाय माझा. अश्विनी, अगं बोल ना काहीतरी. हॅलो हॅलो
मी तू काय झालं? मी नंतर फोन करते तुला सर. बाय. कोणावर ओरडतेस बाळा? काही नाही, ते अश्विनी काहीतरी गोंधळ घालून ठेवते, मग मला ते गुळ निस्तरत बसावं लागतं. इशू, ए राजा, हे काय काय करतेस? मी पुण्याला जाते आत्ता. आत्ता? अगं आत्ता नको, उद्या जा. आई प्लीज प्लीज, मला अजिबात सांगायचं नाही मी कुठल्या वेळेला कधी आणि काय करायचं ते. मला जेव्हा हवं तेव्हा मी ते करीन. प्लीज. हो अगं, मी कधी अडवले का तुला आजपर्यंत? पण घरातले सगळे कसे तुला जाऊ देतील आत्ता सांग. आई, का असं करता तुम्ही? तुला नाही माहिती माझा काय राडा चाललाय तो. आई प्लीज. काय झालं राजा? हो, नाही नाही रडायचं नाही. काय झालं सांग मला.